नमस्कार, विटाई रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण अगदी झटपट होणारा असं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत। इथे मी 10 ते 12 लिंब घेतलेत। लिंब मी स्वच्छ धुवून अगदी कोरडे करून घेतलेत। आपल्या लिंबाला अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आहे, जेणेकरून लोणचं जे आहे ते आपलं खराब होत नाही। लोणच्यासाठी लिंब घेते वेळेत अशी मोठे मोठे घ्यायचे आणि पातळ सालीची घ्यायचे, कारण लिंबाची साल जी असते ती कडवट असते, त्यामुळे लोणचं जे आहे ते कडू होण्याची शक्यता असते। त्यामुळे पातळ सालीची मोठी मोठी अशी लिंब बघून घ्यायचे। लिंबाच्या मी इथं 7 ते 8 फोडी करून घेतल्या, कारण आपल्याला क्रश करून लिंबाचं लोणचं करायचं आहे। आणि त्यातल्या बिया ज्या आहेत ते पूर्ण काढून घ्यायच्या, बिया बिलकुल राहू द्यायच्या नाही। मी इथं सर्व बिया वेगळ्या करून घेतले आणि लिंबाच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतले। फक्त एकच काळजी घ्यायची, लिंब धुतल्यानंतर व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याला पाणी अजिबात राहू द्यायचं नाही। हे बघा, मी पूर्ण लिंबाच्या फोडी करून घेतल्यात, त्यातलं बी वेगळं काढलंय। आता आपण काय करायचं आहे, लिंब जे आहेत फोडी जे आहेत ते मिक्सरमधून जाडसर अशा क्रश करून घ्यायच्यात। फार बारीक पण नाही करायचं, कारण लिंबाचं लोणचं करते वेळेस जरा जाडसर असं लोणचं छान लागतं। तर मी आता हे मिक्सरमधून क्रश करून घ्यायले। हे लोणचं आपल्याला उपवासासाठी सुद्धा चालते, अगदी इन्स्टंट झटपट असं तयार होतं। याला मुरू द्यायची वगैरे अजिबात गरज नाही। बघू शकता, असं जाडसर मी मिक्सरमधून बारीक करून घ्यायले। बघू शकता, असं बारीक करून घेतलं लिंबाचं लोणचं। फार बारीक नाही करायचं, जाडसर ठेवायचं। आता यामध्ये मी आपल्याला साखरेचा वापर नाही करायचा आहे, मी तर गूळ घालून लोणचं बनवायले। तर मी ते मोठा एक बाउल भरून गूळ घेतला। गूळ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। जर आपल्या लोणचं जास्त गोड हवं असेल तर गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालते, किंवा थोडंफार कमी केलं तरी चालते। इथे मी छान आंबट गोड असं लिंबाचं लोणचं बनवायले। गूळ टाकला, तसेच 3 ते 4 आपले नाश्त्याचे जे चमचे असतात पोहे खायचे ते 4 चमचे मीठ टाकलं, आणि 2 ते 3 चमचे मी इथे काश्मीरी लाल पावडर टाकलं। तुम्ही तुमचं लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। ते मी 3 ते 4 चमचे टाकलं। आता हे जे गूळ, मीठ आणि लाल तिखट आपण मिश्रण केले लिंबाच्या क्रश केलेल्या लिंबामध्ये, तर ते पूर्ण असं व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं। तर त्यासाठी 10-15 मिनिटं झाकून ठेवलं। बघू शकता, आपला गूळ जे आहे ते पूर्ण विरघळला आहे। आता आपल्याला लोणचं जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता हे व्यवस्थित परतून घेऊ। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची, नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला लोणचं जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। हे लोणचं अगदी वर्षभर व्यवस्थित टिकतं। जर तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही जिरेपूड सुद्धा टाकू शकता। आमच्याकडे उपवासाला जिरेपूड चालत नाही, त्यामुळे मी जिरेपूड नाही वापरली। तुम्ही तुमच्या चालत असेल तर, आवडत असेल तर जिरेपूड वापरू शकता इथं। आता लिंबाच्या सुरुवातीला गॅसची हाय फ्लेम ठेवून व्यवस्थित सगळं शिजवून घेतलं। आता थोडी मी मीडियम करायला गॅसची फ्लेम, आणि लिंबाचं लोणचं व्यवस्थित शिजवून घ्यायले। मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं, जेणेकरून कढईला लागू नये। तर हे लोणचं जे आहे चांगलं घट्ट दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं। बघू शकता, हे लोणचं अगदी चवीला भन्नाट असं लागतं। लहान मुलं सुद्धा याला आवडीने खातात। व्यवस्थित परतून हे दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं। तुम्ही यात जर हवे असेल तर गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण गूळ घालून केलेलं लिंबाचं लोणचं या अगदी चवीला उत्तम लागतं। तर इथं छान असं बघू शकता, लोणच्याला छान दाटसर असं आलं आहे। आपलं लोणचं जवळजवळ तयारच आहे। आता मी गॅस बंद केला आणि हे मिश्रण जे आहे थंड होण्यासाठी ठेवलं। बघू शकता, लोणच्याला कलर पण किती छान आला आहे। आता थोडं थंड होण्यासाठी झाकून ठेवायले। नंतर आपल्याला याला हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया। शक्यतो लोणच्याला काचेच्याच भरणीचा वापर करायचा। बघू शकता, किती छान लोणचं आपल्याला लगेच खाण्यासाठी तयार झालंय। अगदी 15 ते 20 मिनिटात हे लोणचं तयार होतं। चवीलाही खूप उत्तम असं लागतं। तुम्ही आता नक्की करून बघा। जर माझा हा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच लोणचं कसं झालं होतं ते सांगा। तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।